नृत्यांगना म्हणून ओळख असलेली गौतमी पाटील सध्या वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आली आहे। गौतमीच्या गाडीचा 30 तारखेला अपघात झाला। पुण्यामध्ये एका रिक्षाला तिच्या कारनं धडक दिली होती आणि याच प्रकरणावरून आता राजकारण देखील सुरू झालेलं आहे। रिक्षा चालकाच्या मुलीनं आमदार चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली। यावेळेला चंद्रकांत पाटील यांनी डीसीपींना फोन केला आणि गौतमीला उचलायचं की नाही असा सवाल विचारला। एकीकडे कुख्यात गुंड निलेश घायवळच्या प्रकरणामध्ये मौन बाळगणाऱ्या चंद्रकांत पाटील यांनी गौतमी पाटीलच्या कार अपघाताच्या प्रकरणामध्ये आक्रमक पवित्रा घेतला आणि अर्थातच त्यामुळे चर्चा सुरू आहे। साक्षीदारांव्यतिरिक्त दुसरा कोणताही पुरावा आता त्यांच्याकडे नाहीये, त्यामुळे माझा हा पूर्ण संशय आहे मॅडम त्या गाडीत होत्या आणि तो आरोपीही बदललेला आहे। ज्या दिवशी माझ्या समोर सगळे पुरावे स्पष्टपणे येतील, मी त्याची मागणी केलेली आहे, निवेदन केलेले आहे, लिखित निवेदन केलेले आहे, त्या दिवशी मी हे म्हणणं सोडून देईल आणि प्रशासनावर पूर्णपणे अंधळा विश्वास ठेवून आम्ही त्यांना ते जे तपास करतात त्या पूर्ण तपासाला पाठिंबा देऊ।